नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कॅन्डल स्टिक बद्दल डिटेल मध्ये स्टडी करणार आहे। ही कॅन्डल स्टिक कोणती आहे तर ही कॅन्डल स्टिकचं नाव आहे शूटिंग स्टार कॅन्डल स्टिक। तर शूटिंग स्टार कॅन्डल स्टिक मध्ये ज्या वेळेला आपण ट्रेडिंग करताना चार्ट पाहतो, चार्ट वरती अनेक कॅन्डल दिसतात। काही टॉपला तयार होतात, काही बॉटमला तयार होतात, काही मिडलला तयार होतात, परंतु प्रत्येक कॅन्डलचा काहीतरी अर्थ असतो। ज्या वेळेला त्या कॅन्डलचं फॉर्म होईल, म्हणजे ती कॅन्डल ज्या वेळेला टॉपला तयार होईल त्यावेळेला मार्केटमधून तिथून पुढे कशा पद्धतीने मोमेंट होणार आहे याची आपल्याला या ठिकाणी थोडीशी माहिती मिळते की आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे, बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे, म्हणजे कॉल घेतला पाहिजे की पुट घेतला पाहिजे याची आपल्याला काय मिळते, माहिती मिळते। त्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी जनरेट करू शकतो, कारण त्याच्या माध्यमातून आपल्याला योग्य एंट्री आणि योग्य एक्झिट आपल्याला समजत असतं। म्हणून आज आपण त्या प्रत्येक कॅन्डल स्टिकचा स्टडी करणं महत्वाचं आहे। आणि या स्टडी करत असताना आज आपण ती एक कॅन्डल स्टिक घेतलेली आहे स्टडीसाठी, तिचं नाव आहे शूटिंग स्टार। शूटिंग स्टार कॅन्डल स्टिक ज्या वेळेला तयार होते त्यावेळेला मार्केटमध्ये कोणती मोमेंट येते हे आज आपण पाहणार आहोत। तर शूटिंग स्टार कॅन्डल ज्या वेळेला टॉपला तयार होते, म्हणजेच ज्या वेळेला ही शूटिंग स्टार कॅन्डल डाऊन ट्रेंड चालू म्हणजे अप ट्रेंड नंतर ही शूटिंग स्टार कॅन्डल ज्या वेळेला मार्केटमध्ये असा अप ट्रेंड चालू असतो आणि ज्या वेळेला इथे टॉपला तयार होते त्यावेळेला तिथून या ठिकाणी डाऊन ट्रेंड तयार होतो। कलर मॅटर करत नाही, ही जरी कॅन्डल ग्रीन असली, रेड असली तरी कलर हा मॅटर करत नाही। शूटिंग स्टार म्हणजे काय असतो, ज्या वेळेला आकाशातून तारा तुटतो, आकाशातून तारा तुटताना रात्रीच्या वेळेस आपण आकाशातून तारे तुटताना अनेक वेळेला पाहिलं असेल, तर त्या आकाशातून असा तारा तुटतो त्यावेळेला त्याचे हेड असते, म्हणजे डोकं, हेड म्हणजे डोकं जे असते ते खाली असते आणि त्याची शेपटी काय असते, वर असते। म्हणजेच इथं त्याची शाडू काय आहे, शाडू ही वरच्या दिशेने आहे आणि ह्याचं डोकं म्हणजे हेड आहे ते खालच्या बाजूला आहे। तर अशा पद्धतीच्या कॅन्डलचा फॉर्म ज्या वेळेला चार्ट मध्ये तयार होतो तर तिथून या ठिकाणी मार्केट डाऊन ट्रेंडला जाण्याची शक्यता। ज्या वेळेला ही कॅन्डल चार्ट मध्ये तयार होते त्यावेळेला मार्केटमध्ये कशा पद्धतीची मुवमेंट होते हे आपण पुढील स्लाइड मध्ये पाहणार आहोत। तर आपण इथं पाहतोय की ज्या वेळेला मार्केट हे असे कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये जात आहे, मार्केट कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये जात आहे म्हणजे ते कुठे ना कुठेतरी स्टॉप होणार आहे। तर या ठिकाणी ज्या वेळेला हे मार्केट या ठिकाणी येऊन थांबलं, म्हणजे ज्या वेळेला कंटिन्यू अप ट्रेंड चालू आहे म्हणजे मार्केट इथून आणि वरती गेलं, परंतु तिथून रिजेक्शन घेतलं आणि या ठिकाणी शूटिंग स्टार कॅन्डलची फॉर्म केलं, शूटिंग स्टार कॅन्डलचा फॉर्म झाला आणि तिथूनच या ठिकाणी एक डाऊन ट्रेंड तुम्हाला पाहायला भेटला। म्हणजे ज्या वेळेला शूटिंग स्टार कॅन्डल टॉपला तयार होईल त्यावेळेला तिथून या ठिकाणी डाऊन ट्रेंड चालू होऊ शकतो। आणि जी लोक या ठिकाणी ही शूटिंग स्टार कॅन्डल आहे, या शूटिंग स्टार कॅन्डलच्या नेक्स्ट कॅन्डलला या ठिकाणी जी लोक काय करतील ह्याचं आपल्याला खात्री पटल्यानंतर, हा शूटिंग स्टार कॅन्डल तयार झालेली आहे तेही टॉपला तयार झालेली आहे, मग याची खात्री पटल्यानंतर आपण पुढच्या कॅन्डल मध्ये एंट्री घेतली, म्हणजे पुढची एंट्री घेतली आणि या ठिकाणी एवढी मुवमेंट या ठिकाणी कॅप्चर केली आणि एक चांगला प्रॉफिट या ठिकाणी जनरेट केला। तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कॅन्डल स्टिकचा अभ्यास करणार आहोत। अशाच पद्धतीच्या इन्फॉर्मेटिव्ह नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।